नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 31 मार्चच्या भागामध्ये मित्रांनो आता काव्य इथं रडत रडत पार्थला सांगत असते, मला खरंच आय एस व्हायचंय देशमुख, करायचंय मला माझं स्वप्न पूर्ण. पण काय आहे ना, खूप वर्षानंतर माझ्या आयुष्यामध्ये एक खरं प्रेम आलं, लग्न आलं आणि या लग्नामुळे ना मी सुखावत गेले आणि इतकी सुखावली की आणि मला सांगा देशमुख, मी सुखावले हे माझं चुकलं का? आणि असं ते सर्व काही बोलत असते तर पार्थ तर तिच्याकडे एकदम धक्क्यानेच बघत असतो, एकदम सुन्न झालेला असतो. आणि असं आता काव्याने विचारल्यानंतर पार्थ तिला सांगतो, तिचे डोळे वगैरे पुसतो आणि म्हणतो, काय आहे ना काव्या, बराच काळ डाएट करणाऱ्याने कधीतरी गोड खाल्लं तर त्याचं गिल्ट मनामध्ये घ्यायचं नसतं. तुम्ही खूप काळ सुखापासून स्वतःला म्हणजे आनंदापासून वगैरे स्वतःला दूर ठेवलेलं होतं. आपलं लग्न झालं, काही काळ तुम्ही सुख आनंद अनुभवलं, पण ठीक आहे. आणि तिला म्हणतो अजूनही वेळ गेलेली नाही आहे असं म्हणून तो आता तिला धीर देत असतो. आता नव्याने सुरुवात करा, स्वप्न बघा उघडे डोळे ठेवून. आणि तुम्ही ती काव्या आहात जिला फक्त उत्तर माहीत नसतं, तर तो प्रश्न तो कुठल्या पानावरती आहे हे पेज नंबर सहित पाठ असतं. आणि तेव्हा आता पार्थ तिला असं समजावून सांगत असताना काव्या अजून भावूक होत असते, तिच्या डोळ्यातून अजून पाणी येत असतं. तर पार्थ तिला म्हणतो, तुमचा हा नवरा आता तुम्हाला सांगतोय, आता स्वप्न बघा, तुमचं ते स्वप्न आहे ना, मी ते सगळ्या जगापासून प्रोटेक्ट करेन असं म्हणून तो आता तिला खूप धीर देतो. आणि म्हणतो रडायचं नाही असं म्हणून परत तिचे डोळे पुसतो आणि म्हणतो आता लढायचं. आणि त्यानंतर तिथेच असलेला ड्रॉवरमधला तिचा चष्मा आपल्या हातामध्ये घेतो आणि तो चष्मा स्वतःच्या हाताने तिच्या डोळ्यावरती चढवतो. आणि आता मित्रांनो, खरंच आता काव्या आय एस असल्यासारखी दिसू लागते. आणि आता पार्थ तिला खूप छान सावरतो. तर तेव्हा आता काव्या परत रडू कोसळतं आणि ती जाऊन पार्थला मिठीच मारते. तर तेव्हा पार्थसुद्धा आता तिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात वगैरे फिरवू लागतो, तिला शांत करू लागतो. आणि तेव्हाच मित्रांनो, त्यांनी आता इथे परत लग्नानंतर होईलच प्रेम हे बॅकग्राऊंड म्युझिकसुद्धा लावलेलं आहे. आणि छान मस्त असा सीन त्यांनी दाखवलेला आहे. पार्थने एकदम छान सुंदर तिला सावरून घेतलेलं असतं. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण छान तयार होऊन असं बाहेर बसलेले असतात. आणि तेव्हा विक्रम येतो आणि काव्याला म्हणतो, आज मी घरी नाश्त्याला आहे. तर मानिनी तिकडून म्हणते, नशीबच म्हणायचं त्या नाश्त्याचं. तर विक्रम म्हणतो काहीतरी बोललंच पाहिजे. आणि त्यांना असं म्हटल्यानंतर वसू हसत असते. आणि त्यानंतर आता मानिनी विक्रमसाठी नाश्ता घेऊन येत असते आणि म्हणते, तुम्ही आहात म्हणूनच इथं नाश्ता ठेवला आज सगळा. तर तेव्हा इकडे तर मिथुनने उपीट खाल्लेलं असतं आणि तो म्हणतो, अरे वा वा वा, काय मस्त उपीट बनवले, वा वा. तर विक्रम म्हणतो, अरे थांब ना, मला तर खाऊ देत आधी, वा 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 काय म्हणतोयस. आता मानिनीने तिथं उपीट आणून ठेवल्यानंतर काव्या ते उपीट वाढत असे तर मानिनी तिला म्हणते, अगं थांब, तू नको करूस, त्यापेक्षा तू वाढून घे, मी तुला वाढून देते आणि तू पुस्तकाने नाश्ता घेऊन आतमध्ये जा, तुझा अभ्यास होईल. आणि हे आता सगळे इथे बडबडत राहतील बघ. म्हणजे काव्या तिथं अभ्यास करत करत सगळं काही करत असते. तर तेव्हा काव्या म्हणते, आई शांत राहा, मी पहाटेपासून अभ्यास करते, आता जरा ब्रेक घेईन ना. म्हणजे मित्रांनो, काव्याने आता अभ्यास करायला सुरुवातसुद्धा केलेली असते. तर तेव्हा विक्रम म्हणतो मानिनीला, अगं ती वाढेल ग वाढेल, तू एक काम कर, तुझा त्या उपम्यावरती घालायला शेव घेऊन ये जा. तर तेव्हा मानिनी म्हणते, शेव नाही आहे, शेव संपली. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अगं काय हे, म्हणजे त्याचा हिरमूस होतो. तर मानिनी म्हणते, काय म्हणजे काय, तुम्ही आणून देत नाही म्हटल्यावर काय. आणि इतक्यातच आता जीवा आणि नंदिनीसुद्धा तिथे येतात. तर तेव्हा मानिनी जीवाला विचारते. तर तेव्हा जीवा म्हणतो, नाही नाही मला नको आहे, मला भूक नाही आहे. म्हणजे या दोघांना तर थोडासा धक्का बसलेला असतो, त्या धक्क्यातच हे दोघेजण असतात, त्यामुळे या दोघांचा सुद्धा मूड नसतो. आणि आता मानिनी जबरदस्तीने उपीट घेते आणि नंदिनीच्या हातात देते आणि म्हणते, आता उपाशी राहून कसं चालेल, म्हणजे नाही, आता जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगून टाका, म्हणजे वेळ आहे आता, म्हणजे अजून आम्ही किती वाट बघायची, सांगा सांगा. तर तेव्हा विक्रमसुद्धा म्हणतो, सांगा सांगा काय, पण काय चालले तरी काय. म्हणजे मानिनीला उत्सुकता वेगळ्याच गोष्टीची असते, पण या दोघांना जो धक्का बसलेला असतो तो अजून यांना माहिती नसतो. तर तेव्हा मिथुन काका तिकडून म्हणतो, काहीतरी गुपित कळलं वाटतं सासूबाईंना, आय लाईक धिस, वहिनी वहिनी मला पण सांगा असं म्हणतो. तिथून पटकन उठतो आणि इकडे यांच्याजवळ येतो. तर तेव्हा मानिनी म्हणते, गुपित असं नाही हो, मला आपलं कळलं असंच. म्हणजे बघा, रिपोर्ट्स ऑफिशियली आपल्याकडे अजून काही आलेले नाही आहेत. म्हणजे एखादी जरी समजा गुड न्यूज असेल तर ती डॉक्टरांनीच सांगितलं पाहिजे असं काही नाही. इतर गोष्टींमधून सुद्धा कळतं बरं का, असं ती नंदिनीला म्हणत असते. आणि आता
हिने असं म्हटल्यानंतर या सगळ्यांना आता लक्षात येतं आणि इकडे वसूसुद्धा हसत असते आणि विक्रम म्हणतो, "अच्छा, अच्छा, असं आहे तर." तर तेव्हा गुड न्यूज हा शब्द ऐकल्यानंतर तर काव्या जाम एक्सायटेड होते आणि गुड न्यूज असं ओरडूच लागते आणि जाऊन ती नंदिनीला मिठीच मारते आणि म्हणते, काय ताई तू सांगितलं नाहीस?" आणि जीवाला म्हणते, "जीवा तू पण सांगितलं नाहीस? कसे आहात तुम्ही दोघं?" आणि तेव्हा विक्रम म्हणतो, "अगं पार्थ बाहेर गेलाय ना, मग त्याला फोन कर." तर तेव्हा काव्या लगेचच फोन उचलून लावत असते आणि मिथून काका म्हणतो, "जिलेबी, पेढा सगळं सगळं आणायला सांग." आणि तेव्हा हे दोघे तर एकमेकांच्याकडे बघत असतात. यांना तर जाम टेन्शन आलेलं असतं. यांना म्हणजे जे काही सांगायचं असतं ते अजून यांना सांगायचं धाडस होत नसतं आणि हे दोघे एकमेकांच्याकडे बघतच राहतात. आणि तेव्हा आता जीवाला तो क्षण आठवतो ज्यावेळेस नंदिनी खूप रडत असते आणि तो आता तिला विचारत असतो, "काय झालं, काय झालं सांग आणि मला सांगणार नाहीस का तू? काय झाले सांग बरं." आणि तेव्हा नंदिनी ते रिपोर्ट्स दाखवलेले असतात. तर जेव्हा म्हणतो, सगळं तरी नॉर्मलच आहे." तर तेव्हा नंदिनी एका वाक्यावरती तिचं बोट फिरवते. तर तेव्हा जेव्हा ते वाचू लागतो आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं, "दिस कॉझिंग डिफिकल्टी इन प्रेग्नन्सी." तर तेव्हा ते वाचल्यानंतर नंदिनीला विचारतो, म्हणजे म्हणजे काय नेमकं?" तर तेव्हा नंदिनी आता अजून रडू लागते आणि म्हणते, "म्हणजे माझं आई होणं कठीण आहे." आणि ते ऐकल्यानंतर जीवाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तो धक्क्याने इकडे-तिकडे बघत परत त्या रिपोर्ट्सकडे बघतो आणि तेव्हा नंदिनी परत आता जीवाला बिलगते आणि ती खूप रडत असते. आणि त्यानंतर आता त्याला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस तो म्हणालेला असतो, "आपलं बाळ ज्या वस्तूवरती हात ठेवेल ना, ती वस्तू मला त्याला विकत घेऊन द्यायची आहे." म्हणजे क्रिकेटच्या बॅटची किंमत बघून आपल्या बाळाने ती बॅट परत ठेवून द्यायला नको आहे मला. त्याला त्याच बॅटने सिक्सर मारायला हवा. आणि आता हे आठवल्यानंतर नंदिनी आता जीवा आता नंदिनीला सावरू लागतो. म्हणतोय, "बघ सगळं सगळं काही ठीक होईल. तू अजिबात खचून जायचं नाहीस, ओके? मी आहे तुझ्याबरोबर, कळलं का?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "नशीब आपण घरच्यांना नाही सांगितलं. नाहीतर ते सुद्धा उगाच बिचारे आस लावून बसले असते." असं म्हणून ती खूप रडत असते आणि तेव्हा जीवाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि तेव्हा आता नंदिनीला ते लक्षात येतं आणि ती विचारते, "म्हणजे जेव्हा तुम्ही सांगितलंय का घरच्यांना?" तर तेव्हा जीवा आता सांगू लागतो. म्हणतो, "हो, आईने मला विचारलं होतं की नंदिनीला कोरडी उलटी झाली आहे का?" तर मला माझा आनंद कंट्रोल नाही करता आला, म्हणून मी तिला सांगितलं. आणि असं जीवाने सांगितल्यानंतर नंदिनी तर पॅनिक होऊ लागते आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती म्हणते, "काय काय बोलताय काय तुम्ही? म्हणजे आईंना माहिती आहे?" असं म्हणून ती अजून जोराने रडू लागते. तर तेव्हा जेव्हा तिला सॉरी सॉरी असं म्हणत असतो, तर नंदिनी तर रडत रडत त्याला म्हणते, "तुम्ही असं का केलं जीवा?" तर तेव्हा जेव्हा म्हणतोय, "बघ प्लीज प्लीज शांत हो, नाही बघ माझी चूक झाली, पण तू नको काळजी करूस ना, मी आहे तुझ्यासोबत, काहीसुद्धा होणार नाही आहे आणि मी उद्याच ना आईला सगळं काही सांगून टाकेन." असं तो तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला समजवून सांगत असतो आणि म्हणतो, "तू नको काळजी करूस नंदिनी, मी आहे तुझ्यासोबत. अगं लग्नामध्ये 7 फेरे घेताना मी तुला वचन दिले नंदिनी, जे काही असेल ते आपलं असेल. सो यू डोंट वरी, मी आहे." असं म्हणून तो आता तिला परत आपल्या जवळ घेतो आणि तिला सावरत असतो. आणि आता हे सगळं काही आठवत असताना नंदिनी आता इकडे मानिनीसमोर रडूच लागते आणि तेव्हा आता जेव्हा तिच्याजवळ बसतो आणि तिला आता परत सावरू लागतो, तर तेव्हा काव्या तिला म्हणत असते, "ताई तू माझी शहाणी ताई आहेस की नाही, नको रडूस." असं म्हणून तीसुद्धा तिला सावरायचा प्रयत्न करत असते. तर आता नंदिनी मानिनीला म्हणते, "आई मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करते, वजन कमी करण्याचा पण प्रयत्न करते, पण माझ्याच बाबतीत असं का व्हावं?" तर तेव्हा आता जेव्हा परत तिला सावरू लागतो, शांत करू लागतो, म्हणतो, "नंदिनी शांत हो, शांत हो नंदिनी." तर नंदिनी म्हणते, "जीवांना किती आवडतात लहान मुलं आणि माझ्याच रिपोर्टमध्ये यावं की माझं आई होणं कठीण आहे." तर तेव्हा आता विक्रम म्हणतो, "नंदिनी नंदिनी तू शांत हो बाळा, आपण डॉक्टरांशी बोलू ना, आपण सेकंड ओपिनियन घेऊ." तर तेव्हा मिथुन काकासुद्धा म्हणतो, "नाही नाही बरोबर बोलतायत दादा, बघ बाई तू रडू नकोस, अजिबात काळजी करू नकोस. कसं आहे माहिती आहे का, ते माणसानं दिलेलं पुरत नसतं आणि देवानं दिलेलं सरत नसतं." आणि म्हणतो, "दादा बहिणी आपण ना आपल्या कुलदेवीला नवस बोलूया, हिच्या नावानं सगळं काही ठीक होईल. डोंट टेक टेन्शन, काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल." तर तेव्हा नंदिनी असं रडत असताना जेव्हा आता तिला सावरू लागतो, म्हणतो, "हे बघ तुला कोणीही दोष देत नाहीये." तर तेव्हा मानिनीसुद्धा म्हणते, "नंदिनी बघ तू शांत हो, तू जरा पॉझिटिव्ह विचार कर ना, होईल सगळं काही चांगलं. अगं तू एकटी नाही आहेस, आम्ही सगळे आहोत ना." तर तेव्हा विक्रमसुद्धा म्हणतो, "हो म्हणजे काय?" आणि इतक्यातच मित्रांनो आता डोर बेल वाजते, म्हणजे तिकडून पार्थ आलेला असतो आणि आता मानिनीने सांगितल्यानंतर काव्या उठते
आणि दरवाजा उघडायसाठी जाते. आणि तोपर्यंत आता हे सर्वजण मिळून नंदिनीला परत सावरत असतात. काळजी करू नकोस, रडू नकोस असं सगळं काही तिला सांगत असतात. आणि इतक्यातच आता इकडून पार्थ जेव्हा घरात येतो तर तेव्हा तो काव्याला उचलूनच आतमध्ये घेऊन येतो आणि म्हणतो, अरे हत्तीवरून साखर वाटा, अरे माझी बायको आई होणार आहे, असं तो ओरडत दंगा करतच येतो. आणि आत आल्यानंतर काव्याला तर गोल गोल फिरवू लागतो. आणि तो सगळा त्याचा आनंद बघितल्यानंतर आता विक्रम आणि मानिनी तर खूपच खुश होतात. आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आता म्हणजे ते सगळे काही इकडं नंदिनीला सावरत असतात ते सगळं विसरून जातात. आणि त्यांच्या चेहऱ्यावर एकदमच हसू उमटतं. आणि ते आता हे सगळेजण जातात त्यांच्या दिशेने जातात. म्हणजे सगळेच्या सगळेजण जातात. पण नंदिनी जात असताना ती तिथेच थांबते आणि जीवा तर तिच्या मागेच थांबलेला असतो. आणि आता विक्रम ज्यावेळेस पार्थजवळ जातो तर तेव्हा पार्थ तर विक्रमला म्हणतो, बाबा मी बाबा होणार आहे, असं म्हणून त्याला तो मिठीच मारतो. आणि तो खूप दंगा करत असतो. आणि तेव्हा मानिनी तर काव्याला जाऊन मिठीच मारते. तर तेव्हा पार्थ आता मानिनीला सुद्धा म्हणतो, आई तू आजी होणार आहेस, असं म्हणून तो खूप खुश असतो. आणि त्याने पेढे सुद्धा आणलेले असतात. आणि हे सगळे एकदम जाम खुश असतात. तर तेव्हा काव्या मात्र इकडे नंदिनीकडेच बघत असते. आणि नंदिनी आणि जीवाच्या सुद्धा डोळ्यामधून पाणी येत असतं मित्रांनो. त्याच्यासुद्धा डोळ्यामधून आता पाणी खाली पडत असतं, ते बाहेर आलेलं असतं. आणि तो आता त्या भरल्या डोळ्याने नंदिनीजवळ जातो आणि तिला परत धीर देऊ लागतो. तर नंदिनीसुद्धा आता खूप रडत असते. आणि काव्याला आता त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. म्हणजे ती आई होणार हा आनंद तिला असतो, पण त्याच्याहून जास्त दुःख तिला तिच्या बहिणीचं वाटत असतं. तर आता पार्थ तर खुश असतो, त्याला काही माहिती नसतं. आणि तो आता सगळ्यांना पेढे भरवत असतो. पहिल्यांदा विक्रमला पेढा भरवतो, म्हणतो बाबा पेढा घ्या पेढा. आणि मिथुन काकाला म्हणतो, अरे तू तर 2 नाही 4 घे 4. आणि त्यानंतर मानिनीला सुद्धा पेढा भरवतो. आणि त्यानंतर वसू आत्या हा घे पेढा असं म्हणून तिला सुद्धा पेढा भरवतो. आणि त्यानंतर काव्याला सुद्धा पेढा भरवतो. आणि जेव्हा त्याचं लक्ष तिकडे जीवा आणि नंदिनीकडे जातं तर तो आता त्यांच्या दिशेने सुद्धा धावत सुटतो. म्हणतो, अरे जीवा नंदिनी. तर तेव्हा काव्य आता तो धावत सुटलेलं बघून त्याच्या मागं धावत जाते आणि त्याला थांबवायचा प्रयत्न करत असते. पण पार्थ मात्र नंदिनीकडे जातो आणि तिला म्हणतो, हे घ्या पेढा, तुम्ही मावशी होणार आहात. तर तेव्हा काव्या जाऊन आता पार्थला थांबवते आणि म्हणते, अहो काय करताय. तर पार्थला आता काही कळत नाही आणि तो विचारतो काव्याला, का काय झालं. तर नंदिनीला तो परत म्हणतो, घ्या घ्या मावशी होणार आहात तुम्ही. तर तेव्हा नंदिनी आता स्वतःला इतकी सावरते आणि पार्थला म्हणते, पार्थ अभिनंदन, तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन. तर आता पार्थ जेव्हा नंदिनीच्या डोळ्यात बघतो आणि तेव्हा तो तिला विचारतो, आता म्हणजे त्याला जाणवतं ते सगळं काही. आणि तो विचारतो, पण तुमचे डोळे का पाणावलेत. म्हणजे तो आता थोडासा सिरियस होतो. आणि तेव्हा नंदिनी शांत झालेली असते. तर तो परत विचारतो, काय झाले. तर तेव्हा नंदिनी थोडीशी हसते आणि म्हणते, नाही काय नाही. तर तेव्हा जीवासुद्धा मागे त्याच्या डोळ्यात पाणी असतं आणि तो तसा हसतच असतो. तर नंदिनी आता परत आपले डोळे वगैरे पुसते आणि म्हणते, अरे सॉरी सॉरी, आणि एवढं काहीच झालेलं नाही आहे. तर तेव्हा वसूसुद्धा पार्थला म्हणते, अरे खरंच इतकं काही झालेलं नाही आहे पार्थ. आणि म्हणते, अरे कमाल आहे तुझी, तू तर बाजीच मारलीस. आणि म्हणते, अच्छा घरातला थोरला मुलगा म्हणून पहिला नंबर लावलास का, छान छान. असं म्हणून ती आता तो सगळा काही म्हणजे सगळ्यांचा मूड गेलेला असतो, तो सगळा आता वेगळ्या वळणावरती न्यायचा प्रयत्न करत असते. आणि काव्याला सुद्धा म्हणते, काव्या कॉंग्रॅच्युलेशन्स. पण काव्याचा तर मूड नसतो तरीसुद्धा ती थोडीशी हसते. आणि आता वसू म्हणते, चला तुमच्या निमित्ताने तरी या घराला आनंद साजरा करण्याचं एक कारण मिळालं. आणि तिनं असं म्हटल्यानंतर सगळ्यांना थोडासा धक्का बसतो. आणि पार्थ आता विचारतो, तुझ्यामुळे तरी म्हणजे काय, मला काही कळना झालंय. तर तेव्हा आता विक्रमला सुद्धा ते थोडंसं ऑकवर्ड वाटतं. आणि तो वसूला म्हणतो, वसूताई हे असं काहीतरी बोललंच पाहिजे का गं. तर मित्रांनो आता वसू तर ही डायरेक्टच बोलून जाते. म्हणते, अरे नंदिनी आता आई होऊ शकणार नाही, म्हणून काय आपण सगळ्यांनी सुटके चेहरे घेऊन वावरायचं आहे का घरात. आणि असं तिने डायरेक्ट आता बोलल्यानंतर आता इकडे जीवाला तर धक्का बसतो आणि बाकी सगळ्यांना सुद्धा धक्का बसतो. आणि मानिनी तिला थांबवायचा प्रयत्न करत असते, पण ही वसू जी काही असते ते सगळं काही बोलून रिकामी होते. आणि असं तिने बोलल्यानंतर आता पार्थला मात्र खूप मोठा धक्का बसतो. आणि तो आता नंदिनीकडे बघतो आणि तो असा बघत राहतो की त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर नंदिनी आता ते सगळं काही पार्थला सांगू लागते. म्हणते, अहो ते मी काही टेस्ट केल्या होत्या, त्याचे रिपोर्ट्स आलेत. आणि मित्रांनो आता पार्थच्या हातामध्ये जो पेढा असतो, म्हणजे त्याने नंदिनीला द्यायसाठी हातामध्ये पेढा धरलेला असतो,
तो ही बातमी ऐकल्यानंतर धक्क्याने हातामधून खालीच पडत असतो आणि नंदिनी ते बघते बरोबर आणि तो पेढा खाली पडत असलेला ती झेलते आणि म्हणते, बघितलं का, देवाला सगळ्याची काळजी असते. घरामध्ये दुःख आले तर ते पुसायसाठी मागोमाग आपोआप सुखाची पावलं उमटली आहेत. असं ती मित्रांनो आता हसत हसत बोलत असते. पण बाकी सगळेजण शांत असतात, सगळे धक्क्यात असतात. पार्थला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि नंदिनी आता तो पेढा पार्थच्या हातात ठेवते आणि म्हणते, पार्थ तुम्ही हे घ्या, तुम्ही बाबा होणार आहात, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि काव्याला सुद्धा जाऊन पेढा भरवते आणि म्हणते, काव्या हे घे, आई होणार आहेस तू. पण काव्याच्या डोळ्यात तर पाणी असतं, तिचा चेहरा तर पूर्ण पडलेला असतो. पण नंदिनी मात्र तिच्याकडे बघून हसत असते. तिच्यासाठी ती खुश झालेली असते आणि ती पुढं म्हणते, अगं आणि मी मावशी होणार आहे, असं म्हणून ती खूप हसत असते. आणि आता तिला ती जवळ घेते आणि म्हणते, मला खूप खूप छान वाटले, कॉंग्रॅच्युलेशन्स. तर आता इकडे जेव्हासुद्धा आता त्याच्या डोळ्यात पाणी असतं, पण तो आता पार्थसाठी खुश होतो आणि जाऊन त्याला मिठी मारतो आणि म्हणतो, अरे बडे भैया, कॉंग्रॅच्युलेशन्स, क्या बात आहे, क्या बात आहे, अरे मी चाचू होणार आहे यार, असं तो बोलत असतो. पण मित्रांनो पार्थ तर खूप मोठ्या धक्क्यात गेलेला असतो आणि त्याला जो काही आता एवढा आनंद झालेला असतो त्या सगळ्यावरती विरजण पडलेलं असतं आणि त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. पण आता जीवा आणि नंदिनी मात्र या दोघांसाठी खूप छान खुश असतात. ते आपलं दुःख सगळं काही विसरून गेलेले असतात या दोघांच्यासाठी. तर जीवा पुढं म्हणतो, कोणीतरी काका म्हणणारे येणार आहे पुढं या मला या घरामध्ये, आणि क्या बात आहे, क्या बात आहे, आणि मी आधीच सांगून ठेवतोय तुमच्या बाळाचं नाव मी ठेवणार आहे, कळलं का, कोणी आत्या वगैरे नाही. आणि परत पार्थला म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन्स यार, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि जीवा तर खूप खुश असतो आणि इकडे नंदिनी सुद्धा हसत असते, ती सुद्धा खुश असते. तर तेव्हा त्या काव्याच्या डोळ्यातून पाणी थांबत नाही मित्रांनो आणि ती नंदिनीला म्हणते, सॉरी ताई. तर तेव्हा आता नंदिनी काव्याला आपल्या जवळ घेते आणि म्हणते, अगं तू वेडी आहेस का, अगं तू सॉरी वगैरे कशासाठी म्हणतेस, आणि नाही नाही अजिबात नाही, आणि माझ्या पदरात मूल नाही आहे ते काही तुझ्यामुळे नाही आहे काही. तर तेव्हा विक्रम आता थोडासा चिडतो आणि नंदिनीला म्हणतो, अगं हे नाहीये नाहीये काय, नाहीये नाहीये काय लावलंयस, अगं आज नाहीये उद्या असेल ना पण. आणि हे बघ नंदिनी, सगळे मार्ग संपलेत असं आपण तोपर्यंत म्हणायचं नाही जोपर्यंत पावलं थकत नाहीत, कळलं का तुला. आणि विक्रमने असं बोलल्यानंतर आता इकडे जीवाला आणि नंदिनीला सुद्धा थोडासा धीर येतो आणि म्हणतो, विक्रम पुढे म्हणतो, अरे मिळणार मिळणार, तुमच्या दोघांची पिढे लवकरच मिळणार, गॅरंटी आहे मला. आणि तेव्हा आता मानिनी पुढे येते आणि ती नंदिनीला थोडंसं सावरू लागते आणि मानिनी आता नंदिनीसाठी इमोशनल झालेली असते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, आई बाबा मी ठीक आहे, एकदम ठीक आहे, मी खरंच ठीक आहे. आणि काव्याला परत जवळ घेते आणि म्हणते, काव्या थँक्यू सो मच, तू मला मावशी केलंस त्याबद्दल, असं म्हणून तिला एकदम जवळ घेते आणि म्हणते, हो महत्त्वाचं, आणि बाळ होणार आहे ही गोष्ट बाहेर कोणाला सांगायची नाही. आणि ते म्हणतात ना, चोर ओटी होईपर्यंत घराबाहेर कोणाला कळायला नको, असं म्हणतात, म्हणजे बरोबर आहे ना आई, असं ती मानिनीला विचारते. तर तेव्हा मानिनी सुद्धा म्हणते, हो हो बरोबर बोलतेस तू. आणि काव्याला म्हणते, काव्या आता काळजी घ्यायची बरं का स्वतःची, 2 जीवांची होणार आहेस तू. तर तेव्हा काव्या थोडी म्हणजे अजून सुद्धा त्या धक्क्यात असते, इमोशनल असते आणि ती म्हणते, हो आई. तर विक्रम सुद्धा म्हणतो, अरे पोरांनो एकदम भारी भारी, एकदम भारी न्यूज आहे ही. आणि मानिनीला म्हणतो, अगे मानिनी तू आणि मी आजी आजोबा होणार बघ. तर मानिनी म्हणते, आजोबा होणार आहात, आता तरी फाजीलपणा कमी करा, काय रे पोरांनो, असं तिने विचारल्यानंतर आता सगळेजण हसू लागतात. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अरे वा वा, असं कसं, येणाऱ्या नातवंडांना कळायला नको का की तिचे आजोबा किती अवली आहेत, इंटरेस्टिंग आहेत, असं म्हणून तो हसत असतो. तर आता पार्थ इकडे काव्याला पेढा भरवतो आणि म्हणतो, थँक्यू काव्या, आणि म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू, तुमच्यामुळे मी बाबा होणार आहे, थँक्यू हा आनंद आमच्या सगळ्यांना दिल्याबद्दल. काका मावशी आजी आजोबा, आम्हाला आजवर जी ओळख होती त्यापेक्षा एक नवीन ओळख मिळणार आहे. आणि डोंट वरी, मी बेस्ट नवरा नसेन पण एक चांगला बाबा होऊन दाखवणार आहे. आणि असं तो सगळं काही बोलत असतो. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अरे होशील होशील, 100% होशील तू, अरे मला बघत तर लहानाचा मोठा झालास तू, असं म्हणून तो आता स्वतः क्रेडिट घेऊन रिकामा होतो. तर मानिनी लगेच त्याला म्हणते, झालं घेतलं का क्रेडिट, प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट कसं घेता येतो तुम्हाला, मला तर असं वाटतं ना की तुम्ही क्रेडिट कार्ड कंपनीमध्ये असायला हवं होतं. असं म्हटल्यानंतर आता सर्वजण परत हसू लागतात. तर इकडे आता काव्या थोडीशी अजून इमोशनल असतेच
आणि तेव्हाच आता पार्थचा फोन परत वाजतो आणि म्हणतो, मला ऑफिसमधून एक कॉन्फरन्स कॉल आला आहे आणि मला वेळ लागेल, हे घ्या मी आलोच. असं म्हणून तो पेढ्याचा बॉक्स काव्याच्या हातात देतो आणि तिथून कॉन्फरन्स कॉल अटेंड करायसाठी निघून जातो. आणि तेव्हा आता परत आता सर्वजण काव्याच्या जवळ येतात, तिला ॲप्रिशिएट करू लागतात. सर्वजण खूप खुश असतात. तर मानिनी मिथून काकाला म्हणते, अहो मिथून भाऊजी, तुम्ही पेढा खाल्ला नाहीत अजून. आणि यांचं सगळं काही मस्त चाललेलं असतं. आणि त्यानंतर आता मित्रांनो हे सर्वजण आपापल्या खोलीमध्ये जातात आणि वसू जेव्हा आपल्या खोलीत येते आणि ती बडबडत असते, नाही नाही मला कळत नाही एवढी काय घाई होती, म्हणजे आत्ताच लग्न झालंय ना, आणि त्यातसुद्धा काय एकीला मूल होणार आणि एकीला नाही, असं म्हणून ते हसत असते आणि म्हणत असते, कमाल आहे बाबा. आणि म्हणते, जर समजा काव्याला जर का 2 मुलं झाली तर काव्या त्यातलं एक मूल तिच्या बहिणीला देईल का, असं म्हणून काहीतरी वेड्यासारखंच बडबड करत असते. आणि म्हणते, देईल बाबा. आणि म्हणते असंही म्हणेल, ताई एक तुला एक मला, असं म्हणून स्वतःच हसत असते. आणि तेव्हा रम्या तिथे नसतेच खोलीमध्ये. आणि तिच्या आता लक्षात आल्यानंतर वसू म्हणते, अरे देवा, काव्याला जर बाळ होणार आहे हे जर रम्याला कळलं तर कशी रिॲक्ट करेल ती. आणि तिला फोन लावायचा ती प्रयत्न करत असते, पण तिला नेटवर्क नसल्यामुळे तिला फोन लागत नाही. आणि ती आता चिडते आणि म्हणते, ही मुलगीसुद्धा ना एक फोन करून कळवत नाही की कुठं आहे ते. आणि परत म्हणते, नाही नाही नाही, बहुतेक विजयबरोबर ती असेल, रमली असेल आणि रमू देत रमू देत. आणि म्हणते, मी ना आत्ता तिला काही सांगतच नाही, आणि तसंही ती घरी आल्यानंतर तर तिला कळणारच आहे, पण तोपर्यंत या नंदिनीला त्रास द्यायला जी काय मज्जा येणार आहे ना, असं म्हणून ती खूप खुश झालेली असते. म्हणजे नंदिनीला बाळ होणार नाही हे कळाल्यानंतर तिला एकदम छान वाटत असतं. आणि म्हणते, वसू चला चला आता मज्जा करूया. तर इकडे आता नंदिनी बरोबर म्हणजे तिच्या आईला फोन लावत असते आणि ती म्हणत असते, अरे देवा, आईला फोन का लागत नाही आहे आणि काय करू मी, असं ती बोलत असते. इतक्यातच जेव्हा तिथं येतो आणि तिला विचारतो, नंदिनी पण तू काय करतेस. तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही एवढी मोठी न्यूज आहे, ही आईला सांगायलाच हवी. तर तेव्हा जेव्हा आता तिच्या हातामधला मोबाईल घेऊन बाजूला ठेवताना म्हणतो, एक एक मिनिट, तू नको ना फोन करूस आईला, हे बघ हे सगळं तुला सांगताना परत रडू येणार, परत त्रास होणार. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अरे पण काव्याची गुड न्यूज सांगताना मला कशाला रडू येईल. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, ओ ओ सॉरी, मला वाटलं तू वेगळं म्हणजे ते वेगळंच सांगतेस काहीतरी, पण काव्याची गुड न्यूज तू का सांगतेस, असं तिला विचारतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, मी का सांगते म्हणजे, अहो जेव्हा मी मावशी होणार आहे, असं म्हणून ती हसत हसत त्याला मिठी मारते. आणि परत म्हणते, अहो जेव्हा मी मावशी होणार आहे, तुम्हाला माहिती नाही, काव्या खूप लहान होती ना तेव्हा मी असं हातात खेळवले तिला, आणि आता तिचं बाळ माझ्या हातात, मला तर खूप खूप छान वाटतंय, मी खूप खुश आहे काव्यासाठी. आणि असं ती बोलत असते सगळं काही. तर तेव्हा जेव्हा तर धक्क्यानेच तिच्याकडे बघत असतो आणि नंदिनी त्याला म्हणत असते, अहो खरंच सांगते मी. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हो पण मी कुठं खोटं म्हटलं, मी सुद्धा खूप खुश आहे काव्या आणि पार्थदादासाठी, मला सुद्धा खूप खूप आनंद झालाय, पण मला तुझी जास्त काळजी आहे. तर तेव्हा आता नंदिनी स्वतःला सावरते आणि म्हणते, मी ठीक आहे जीवा, मी खरंच खरंच ठीक आहे, मला काहीच झालेलं नाही आहे, बस मावशी होणाऱ्या या आनंदाखाली मला बाळ होणार नाही आहे हे दुःख मी कसं लपवू तेवढं मात्र कळत नाही आहे, असं म्हणून ती आता इमोशनल होते आणि आपलं तोंड फिरवते. तर तेव्हा आता जीवाच्या डोळ्यातून सुद्धा पाणी थांबत नाही आणि तो सुद्धा आता जोराचा रडू लागतो आणि म्हणतो, मला आपलं बाळ हवं आहे नंदिनी, मला आपलं बाळ यायला हवं आहे, असं तो रडत रडत तिला मिठी मारून बोलत असतो आणि खूप इमोशनल झालेला असतो. आणि तेव्हा नंदिनीसुद्धा खूप इमोशनल झालेली असते आणि यांना दोघांनासुद्धा मित्रांनो खूप जास्त दुःख झालेलं असतं. आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर पार्थ आता काव्यासोबत बोलत असतो, काव्या आपण कुठेही गेलं ना तर लोक म्हणतील, ते बघा मुन्नूची आई, ते बघा मुन्नूचे बाबा, मी बाबा होणार, तुम्ही आई होणार काव्या, आणि आपल्याला नवी ओळख मिळणार आहे, असं तो बोलत असतो. पण काव्या थोडीशी आनंदीसुद्धा असते आणि थोडी नंदिनीसाठी दुःखीसुद्धा असते. आणि आता इकडे जेव्हा तर पायरीवरती एकटाच बसलेला असतो आणि तो स्वतःशी मनातल्या मनात बोलत असतो, मला तर ना देवाचे खेळच कळत नाहीत. म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट खूप मनापासून हवी असते. म्हणजे आता त्यानंतर तो मानिनीसोबत म्हणजे त्याच्या मनामधलं सगळं काही शेअर करू लागतो आणि तिला सांगत असतो हे सगळं काही. आणि तो पुढे म्हणतो मानिनीला, म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट मनापासून हवी असते, मग देव त्यालाच का फाटका पदर देतो, आम्हाला खरंच मूल हवं आहे,
आणि असं तो सर्व काही आपल्या मनामधलं मानिनीसमोर सांगत असतो आणि मागं मित्रांनो आता नंदिनी येऊन उभारलेली असते आणि तिने ते सगळं काही जीवाच्या मनामधलं म्हणजे तो जे काही मन व्यक्त करत असतो मानिनीसमोर ते सगळं काही तिने ऐकलेलं असतं आणि ते ऐकल्यानंतर आता तिला परत त्रास होऊ लागतो. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.